सर्वांना नमस्कार. प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे 17 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या. आता मंजू विजयवर चिडली होती आणि तिनं चक्क त्याच्या शर्टची बटणं तोडून टाकली. पण आता विजयराव सुद्धा काही कमी नव्हते. आगाऊपणाच्या बाबतीत तो तिच्यापेक्षा जास्त वरचढ होता आणि त्यानं तिला आधी खुश केली आणि मग म्हणाला, चल उठ, आत्ताच्या आत्ता तू माझ्या शर्टला हे बटन लावून द्यायचं. आणि ती म्हणाली, अहो नको ना, सकाळ लावून देते. तो म्हणाला, अजिबात नाही, खूपच प्रेमानं तोडलंस ना ते, मग आता पटकन लावून दे. आणि मंजू म्हणाली, ही काही वेळ आहे का, माझ्या हातात सुई रात्री घुसली तर. आणि तो म्हणाला, अंधार नाही घरात, चल उठ, असं म्हणून तिला चिमटे घ्यायला लागला. आणि मंजू म्हणाली, असं काय करता, मला खूप झोप आली. आणि एवढा एकच शर्ट आहे का तुमच्याकडे, बाकीचे आहेत ना. आणि तो म्हणाला, नाही, मला उद्या तोच शर्ट घालायचा आहे. मंजू पटकन बटन लावून दे, नाहीतर मी तुला रात्रभर झोपून देणार नाही. आणि जेव्हा तो असा म्हणतो ना, तेव्हा खरंच झोपूच देत नाही. हे आता मंजूला इतक्या वर्षाच्या संसारानंतर माहीत झालं होतं. तरीही ती पालती झोपली आणि पूर्ण अंगभर ब्लँकेट घेतलं गुंडाळून आणि झाकून घेतलं स्वतःला. आणि आता तो कसा त्रास देईल बघूच, असं म्हणाली. आणि त्यानं एका झटक्यात तिच्या अंगावरचं ब्लँकेट भिरकावून दिलं आणि तो तिच्या पोटात हात घालून, कमरेत हात घालून तिला गुदगुल्या करायला लागला. गुदगुल्या नव्हता करत, तर अक्षरशः बोटं रुतवत होता तिच्या अंगामध्ये आणि तिला त्रास व्हायला लागला. नालायक माणूस चिमटेसुद्धा घ्यायचा. आणि शेवटी नाईलाजानं ती उठली आणि त्याला म्हणाली, मग तुम्ही सुद्धा माझ्यासोबत जागं राहायचं. आणि तो म्हणाला, मी का जागू, तुझी शिक्षा आहे, तू भोग. आणि मंजू म्हणाली, मी इतकी चांगली कामं करते आणि त्या चांगल्या कामाचं कधी बक्षीस नाही दिलं तुम्ही मला, मग लगेच शिक्षा देताय का. आणि तो म्हणाला, तुझ्यावर प्रेम करतो ना जीवापाड, तेच माझं बक्षीस आहे असं समज, नाहीतर मी लय खवीस माणूस आहे. आणि मंजू म्हणाली, दिसलं, खरंच खवीस आहात. आणि तो म्हणाला, दिसलं ना, मग आता मी झोपणार आणि तू मला बटन लावून द्यायचं. आणि आता कुठं या येड्या नवऱ्याच्या नादी लागता, म्हणून रात्रीच्या 12-12:30 वाजता त्याच्या शर्टला बटन लावायला तिने सुरुवात केली. आणि तो झोपला आणि बटन लावलं 2च मिनटात. आणि मंजू त्याच्यासोबत बटन लावणार नाही म्हणून वाद घालत होती 20 मिनटं. आणि शहाण्या मंजूला कळलं की वाद घालण्यापेक्षा पटकन काम केलेलं आणि मोकळं झालेलं बरं असतं, हो की नाही. आणि मूर्खच माणसं वाद घालत असतात. तशी मंजू कधी वाद घालत नव्हती कुठल्याच कामावरून, पण आता असा खट्याळ नवरा आहे म्हटल्यावर तिला पण मज्जा यायची त्याच्यासोबत वाद घालायला. आणि मग तिनं तो शर्ट बाजूला ठेवला आणि आता त्याला त्रास द्यायला लागली, कारण त्यानं सांगितलेलं काम पूर्ण केलं आणि ती जिंकली होती. आता इतक्यात तो घोरायला पण लागला होता आणि ती गेली त्याच्या मिशा ओढायला लागली. आणि तो हसला आणि म्हणाला, मंजू मार खाशील बरं का, असं म्हणून तिचे दोन्ही हात पकडले आणि तिनं त्याला दातानं छातीला लो बाईट करून त्रास द्यायला सुरुवात केली. आता त्याचे हात तर गुंतले होते तिचे हात पकडल्यामुळे. आणि मग त्यानं सुद्धा त्याच्या डोक्यानं तिच्या डोक्यावर धडक द्यायला सुरुवात केली. आणि यांच्या धडका सुरू झाल्या की मध्यरात्रीच धडकाधडकी सुरू झाली. आणि मंजू खूप हसत होती. तो जोरात धडक द्यायचा बैलासारखा आवेशात, आणि ती माझी, अहो बास, माझं डोकं दुखेल. पण आता विजय ऐकत नव्हता आणि तो त्याच्या तोंडानं, दातानं, ओठानं तिला लो बाईट करायला लागला. आणि आता तिचं काही खरं नव्हतं. आणि ती म्हणाली, बास, तुम्हाला माझी शपथ आहे. पण हा माणूस खूप विचित्र होता. शपथ मागे घे म्हणून पुन्हा जास्तच करायला लागला. मग तिने शपथ पण मागं घेतली आणि म्हणाली, सुटली, आता तरी बास करा. पण तरीही त्यानं तिला त्रास देण्याचा त्याचा कोटा पूर्ण होईपर्यंत तिला त्रास दिला. आणि आता ती शेवटी दमली आणि मी मेले असं म्हणून निश्चित पडली. तसं त्यानं पुन्हा तिच्या कमरेत हात घालून गुदगुल्या केल्या आणि ती हसून सरळ त्याच्या मिठीत गेली.
आणि म्हणाली, आय लव्ह यू, आता बास, पुन्हा असं करणार नाही. आणि मग तोही शांत झाला आणि मिशीवर ताव मारून झोपला सिंहासारखा घोरत. आणि मंजूला आता झोप येईना. खूप खूप हसल्यामुळे तिची झोप उडाली आणि ती बसली एकटी एकटी झुरत. आता हा घोरत होता आणि ती झुरत होती. मग रात्री खूप उशिरा तिचाही कधीतरी डोळा लागला, पण जाग मात्र हमखास यायच्या वेळेलाच आली. आणि मग आता फायनली ते निघाले फिरायला. आदल्या रात्री तो म्हणाला, आपण ना खूप लवकर निघणार आहे, सकाळी 10 वाजता आपण तिथं पोहोचणार आहोत, त्या हिशोबानं उठा. आणि सारखा एकच वाक्य म्हणायचा. आणि जेव्हा तो सारखं म्हणतो त्या अर्थी ते त्याला करून घ्यायचं असायचं मंजूकडून. आणि मंजूला कळत नव्हतं की आपण फिरायला निघालो की एखादी कॉन्फरन्स आणि मीटिंग गाठायला. इतका तो शब्दावर जोर देऊन म्हणायचा, पहाटे 5लाच उठलं पाहिजे आणि तिथं 10 वाजता पोहोचलंच पाहिजे. आणि मंजू म्हणाली, पण का? तिला वाटलं तिकडं गेल्यानंतर खूप महत्त्वाचं काही काम असतं की काय. तर हा माणूस म्हणाला, नंतर उन्हाचं गाडीत बसू वाटत नाही आणि प्रवास करू वाटत नाही. आणि मंजूनं डोक्यावर मारला हात. आता याचं याड त्यालाच गॉड. खूप मूर्ख माणूस आहे असं तिला वाटलं. इतक्या पहाटे मुलांना उठवायचं, स्वतःसुद्धा पेंगत ड्रायव्हिंग करायची आणि तिथे जाऊन काय करायचं तर नुसतं बसायचं सावलीला, जसं काही कधी उन्हात प्रवास केलाच नाही. बरं 4 व्हीलर आहे, गाडीत AC आहे, काहीतरी गरम होण्याचा 1% प्रश्न नव्हता. पण याच्या डोक्याला कोणी लागायचं म्हणून ती गप्पच बसली. आणि आता इथे थोडं जरी उलट बोलली असती ना ती, तरी त्यानं भांडण काढलंच असतं आणि लगेच म्हणाला असता, मी जे काही म्हणतो ना त्या प्रत्येक गोष्टीला तू नेहमी अपोज करतेस. त्यापेक्षा ती म्हणाली, ठीक आहे, उठायचं तर उठायचं. आणि कपड्यांची पॅकिंग करताना ती आधीच म्हणाली, तुमची अंडरवेअर बनियान आत्ताच ठेवू का आतमध्ये, पुन्हा कटकट नको. कारण कपड्यांच्या पॅकिंगवरून त्यानं 8 दिवस आधीपासून डोकं खायला सुरुवात केली होती. हे घ्या, ते घ्या, इथं असं असतं आणि तिथं तसं असतं. आणि मंजूला तो म्हणाला, मी सकाळी आंघोळ करणार आहे आणि सगळ्यांनीच आंघोळ करायची आणि मग ओले इनर्स घेऊन तिकडून येऊन वाळत टाकायचे. आता हा माणूस इतकं सगळं सांगत बसायचा. आणि मुलं म्हणाली, इथून इतक्या लवकर जायचं आहे तर तिथं 10ला पोहोचणार आहोत तर आम्ही डायरेक्ट तिथं समुद्रातच आंघोळ करणार. तसंही घरी सुट्टी दिवशी 11-12 वाजतात त्या आंघोळीला. मंजूसुद्धा तसंच म्हणाली, इतक्या पहाटे इथं आंघोळ करायची काय गरज आहे मग. तर यानं पुन्हा स्वतःचं ज्ञान पाजळायला सुरुवात केली आणि म्हणाला, आंघोळ केल्यानंतर फ्रेश वाटतं आणि फ्रेश मूडमध्ये प्रवास करायला बरं वाटतं आणि सगळ्यांनी आंघोळ कंपल्सरी करायची. आणि मुलंही गप्प बसली. आणि मंजू मनात म्हणाली, म्हणूनच या माणसासोबत कुठंसुद्धा जाऊ वाटत नाही. कुणी कसं करायचं, कुणी कसं खायचं, कुणी कसं प्यायचं, सगळं हाच ठरवतो, दुसऱ्याला अक्कल नाही असं समजतो. आणि मंजू त्याला सरळ म्हणाली, माय लाईफ माय रूल, कळलं का? नाहीतर जा तुम्हीच एकटे, आम्ही इकडे रिलॅक्स व्हायला निघालो आहे, तुमच्या धाकात कैदेसारखं राहायला नाही मुळीच. आत्ताच सांगून ठेवते, प्रत्येकाच्या मनाप्रमाणे वागू दे, सारखं ओरडून नका. आणि तो हसून म्हणाला, मला काय करायचं, कसंही वागा, तिकडं गेल्यावर पूर्ण मोकळीक आहे तुम्हाला. कपडे घालून नाचा किंवा कपडे काढून नाचा, कारण तिकडं सगळे असेच येतात रिलॅक्स व्हायला. त्यानं ते सगळं बघितलेलं होतं आणि तिला आता थोडं आश्चर्यच वाटलं. यावेळी त्यानं फारच मोकळीक दिली म्हणून. आणि मंजूला तो म्हणाला, तुझ्यासाठी पण बरमुडा घे, तिथं समुद्रात पोहताना घालायला. आणि तिला तर फार आश्चर्य वाटलं, इतकी मोकळी, तेही 4 चौकात, बापरे. आणि नवऱ्यानं इंग्लिश टाकली की काय असं तिला वाटलं. आणि विजयला आठवलं आणि तो म्हणाला, मंजू अगं जावयाचा फोन आला होता, म्हणजेच अजयच्या जावयाचा, चिवच्या नवऱ्याचा. मंजू म्हणाली, अरे वा, इतक्या दिवसातून पहिल्यांदा आठवण झाली काय त्यांना. विजय म्हणाला, अगं कसलं तरी ऑफिसचं उद्घाटन होतं गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर. आणि मंजू म्हणाली, आता आपण कधी जाणार, एकतर ते आहे 200 किलोमीटरला, आपल्याला नाही वेळ, मोबाईलवर शुभेच्छा दिलेत ना तेवढं बास. विजय म्हणाला, हो आपण खूप बिझी असतो ना, हे माहीत आहे त्यांना,
आता इतरांकडे टकामका बघत बसायचं, ते कधी आपल्याला वेळ देतात ते बघत बसण्यापेक्षा बिझी राहिलेलं बरं आपल्या आपल्या नादात. आणि माणूस जेव्हा बिझी राहतो ना तेव्हा त्याचं निम्म दुःख तो विसरतो. आणि मग तो म्हणाला, आणि मी माझे इनर्स आहेत ना ते सकाळी धुवून घेणार आहे, तूच घे मी आंघोळ केल्यावर. ती म्हणत होती की सकाळी उठल्यावर तेच घाला, आणि हा म्हणाला नाही. मग ती सकाळी उठल्यावर बाथरूममध्ये गेली आणि म्हणाली, अहो कुठे आहेत तुमचे इनर्स, तुम्ही आंघोळ केली ना, मग ओले इनर्स कुठे आहेत? तर तो तिला नीट सांगतच नव्हता आणि म्हणायचा, माझं माझं मी घेतलं, तुझं तुझं बघ. आणि आता ती पण कन्फ्यूज झाली आणि तशीच निघाली. आणि आता नवऱ्यानं तिला मोकळी दिली हवं ते घालण्याची. पण मुलं बापाच्यावर खडूस होती. मंजूनं पॅन्ट शर्ट घातला, छोटा आला बघायला आणि म्हणाला, आई तू साडीमध्ये खूप सुंदर दिसते, हे काय भंगार घातलं? आणि मंजूचा चेहरा झरझर उतरला. मुलांना असले कपडे घातलेले चालत नव्हते. आता हा तिच्या संस्कारांचा भाग होता. मुलांनी कधीच तिला साडी व्यतिरिक्त कुठल्याच कपड्यात बघितलं नाही, आणि फार फार तर पंजाबी ड्रेस. आणि तिनं चेहरा पाडला आणि विजयला ती म्हणाली की तो असा म्हणतोय बघा मला. आणि मुलगा तिथंच उभा राहिला आणि पुन्हा म्हणाला, आई बदलते, मला तुझ्याकडे बघू वाटत नाही, साडी घाल, हातात बांगड्या घाल. आणि विजय त्याला समजावत म्हणाला, असू दे रे, तिची तरी कधी हौस होणार, आणि काय वाईट आहे, अंग पूर्ण झाकलेलं आहे ना. तरीही तो मुलगा नाराजच होता. आणि मंजू म्हणाली, बघा तरी माझ्या मैत्रिणी मला म्हणत होत्या की मुलांच्या डोळ्यांना सवय राहू दे असे कपडे बघायची, नाहीतर ते त्यांच्या बायकांना सुद्धा उद्या साडीच घाल म्हणून प्रेशर देतील. आणि आजकालच्या मुली प्रेशर घेत नाहीत, लहानपणापासून असले कपडे घालतात, आणि रोज त्यांच्यात कपड्यांवरून स्वाद होईल आणि मुलं विनाकारण टेन्शनमध्ये जातात. त्यापेक्षा मुलांना नव्या जमान्यानुसार राहायला शिकवलं पाहिजे. आणि तुम्ही मला आधी किती त्रास दिला, तुमची पोरं पण तुमच्यासारखीच, कारण तुम्ही तुमच्या आईला नऊवारी लुगड्याशिवाय कशातच बघितले नाही, आणि बायकोकडूनही तीच अपेक्षा. आणि विजय म्हणाला, अजिबात नाही, मी तुला लग्नानंतरच वेगळे वेगळे कपडे घाल म्हणत होतो. अगदी गोव्यावरून घरात घालायला पॅन्ट शर्ट अशी नाईटीसुद्धा आणली होती मी. तुला म्हणत होतो जीन्स घेतो, मला तर खूप हौस आहे तुझी हौस करण्याची, पण तुलाच हौस नाही. पोरांवर काय परिणाम होईल म्हणून तू कधीच साडी सोडली नाही, आणि आता मला का सांगतेस, मी खूप हौशी आहे, मला बोलू नकोस. आणि मंजू गप्प बसली, कारण हे खरं होतं. कपड्यांच्या बाबतीत तो खूप हौशी होता, पण मंजू संकोच करत होती. पण यावेळी पहिल्यांदा आयुष्यात पॅन्ट शर्ट घातला आणि विजय तिच्याजवळ आला, परफ्यूमची बॉटल घेतली आणि तिच्या अंगावर मारायला लागला. तशी ती हात आडवा लावून म्हणाली, नको, मला नाही आवडत. आणि त्यानं तिचा हात पकडला, मागे घेतला आणि तिला एका हाताच्या मिठीमध्ये पकडली आणि जवळ ओढून घेत म्हणाला, गप्प बस, माझा आवडता परफ्यूम आहे हा, मारू दे ना थोडा, मग दिवसभर तुझ्यापासून हलू वाटायचं नाही. असं म्हणून त्यानं तिचं काहीही ऐकून न घेता सगळीकडूनच परफ्यूम मारला. आणि मंजूनं फार वाईट तोंड केलं आणि तिला उलटी आल्यासारखं झालं. आणि तो म्हणाला, तू आंघोळ केली नाहीस ना, मग मला गाडीत बसू वाटायचं नाही म्हणून मारतोय. आणि त्यानं स्वतःच्या अंगावरही मारला. आणि मंजू म्हणाली, आता काय परफ्यूमनं आंघोळ करणार का, बास ना, आणि मग आम्ही तिकडं गेल्यावर आंघोळ करणार, चला. असं म्हणून देवाला सगळ्यांनी नमस्कार केला आपला आणि निघाले. आणि गाडीत बसल्यापासून रोमॅन्टिक गाणी सुरू झाली. एके ठिकाणी मध्येच नाश्ता केला आणि गाडीत बसल्यावर तिला बरं वाटायचं, पण खाली उतरल्यावर मात्र खूप खूप लाज वाटायची. अजिबात कम्फर्टेबल वाटत नव्हतं पॅन्ट शर्टमध्ये. लोक तोंडाकडे बघायचे, मुद्दाम वळून बघायचे, आणि मंजू मुद्दाम विजय शेजारी बसायची, आणि आपलं लग्न झालं आहे, आपल्याकडे कोणी बघू नये म्हणून. आणि आता तिचा उगीचच गैरसमज होता की एकदा लग्न झालं की बाईकडे कोणीही बघत नाही. पण दुनिया किती घोड्याची आहे तिला माहीत नव्हतं. लग्न झालेल्या बायकांना सुद्धा लादी लावण्याचा प्रयत्न करतात हे जेव्हा तिला कळलं होतं ना, तेव्हा तिला फार आश्चर्य वाटलं होतं. पण जाऊ द्या, तो विषय ना खूप खोल आहे. नादी लागणारेही तसल्याच आणि नादी लावणारेही तसलेच. पण लोकांनी आता बघितलं मंजूकडे की मंजू चिडायची आणि म्हणायची, हे काय बघतात इतकं, अहो मी विचित्र दिसते म्हणून बघतात की छान दिसते म्हणून बघतात. आणि विजय हळूच तिच्या कानात म्हणाला,
हॉट दिसतेस. तशी ती हसली, त्याला फटका दिला आणि म्हणाली, आता बायको आहे ना मी तुमची, तुम्हाला काय सांगायचं? माझ्याकडे बघू नका, काय होतं तुम्हाला सांगायला? आणि तो म्हणाला, किती वेडे आहे, ते त्यांच्या डोळ्यानं बघतात ना, मग मी काय त्यांचे डोळे झाकू का? आता सौंदर्य लोक बघतातच. तू साडीत असते तरी बघत राहिले असते आणि जी पॅन्ट शर्टमध्ये असतेस तरी बघत राहिले असते. आणि ती म्हणाली, चला पटकन, आणि गाडीतच जाऊन बसली. आणि तो हसून म्हणाला, येडी गंगूबाई. आणि पोरांना म्हणाला, होय दादा, तुमची आई ना पूर्ण गंगूबाई आहे. आणि मोठा म्हणाला, बाबा पण आई छान दिसते. आणि मग आता पूर्ण प्रवास सुरू झाला आणि एकदाचे पोहोचले त्यांच्या इच्छित स्थळी. बॅग वगैरे ठेवल्या, हातपाय धुवून रिलॅक्स झाले आणि हॉटेलमध्ये दुपारी जेवण केलं. खूप ऊन होतं आणि प्रवासाचा कंटाळा आला होता. आराम करायचा म्हणून दुपारी 3:30 वाजता झोपले. जेवणसुद्धा छान झालं होतं आणि मंजूच्या मनात होतं की सायंकाळी समुद्रकिनारी जाऊन फोटो वगैरे काढायचे, पोहायचं. पण कशाचं काय, इतके कंटाळले होते. आणि जाग आली ती थेट 7 वाजता. तेव्हा बघितलं तर बाहेर पूर्ण अंधार पडला होता आणि आपण इथे समुद्राच्या काठी येऊन झोपा काढायला आलोय काय, असं म्हणून ती हसायलाच लागली. आणि मुलंसुद्धा खूपच झोपली. आणि मंजू म्हणाली, अहो आता हे रात्री लवकर झोपणार नाहीत, मग कसं करायचं? म्हटलं होतं की नाही 2 रूम घ्या. आणि तिला तर तिच्या रात्रीची काळजी पडली होती. आणि तो म्हणाला, झोपवूया त्यांना. आणि मग जेवण झालं संध्याकाळचं. मुलांना रूममध्येच बसवलं, मोबाईल देऊन मुलं बघत बसली. आणि विजय पुढे गेला. समुद्राच्या वाळूतून फिरत होता. वरती चांदण्या लुकलुकत होत्या. हाताच्या अंतरावर समुद्र होता आणि त्यावरून थंड वारा येत होता. समुद्राच्या लाटांचा आवाज येत होता. आणि मग मंजूसुद्धा मुलांना सांगून तिकडे गेली. आणि खूप म्हणजे खूप रोमॅन्टिक वातावरण होतं. तिथं कोणीच नव्हतं, फक्त ते दोघे होते आणि तो समुद्र. आणि मंजूनं त्याच्या गळ्यात हात टाकले, त्यानंही तिच्या कमरेवर हात ठेवले आणि जवळ ओढली. आणि पॅशनेटली डीप किस सुरू झाला समुद्राच्या काठी. आणि कधीही विसरता येणार नाही अशी मेमोरेबल स्वीट मेमरी तयार झाली. आणि मग दोघेही पुन्हा आले. पोरं काही झोपत नव्हती. मंजूला पुन्हा झोप लागली आणि ती त्याला म्हणाली, अहो तुम्ही झोपू नका, हां, मला उठवा पोरं झोपल्यावर. आणि कशाचं काय, पोरं झोपणार, तोही झोपला. आणि मंजूला पहाटे 3:30 वाजता जाग आली. तिनं मोबाईलमध्ये बघितलं आणि तिच्या लक्षात आलं की आपला तर इथं येऊन रोमॅन्सच करायचा राहिला. आणि जर तो राहिला ना तर पुन्हा यावं लागेल इतका खर्च करून. आणि तिनं पहाटेच्या 3:30 वाजता त्याला मिठी मारली. तोही लगेच जागा झाला आणि तिला जवळ ओढून घेतली. आणि रात्री करूया म्हटलेला त्यांचा रात्रीचा खेळ पहाटे पहाटे झाला. आणि मग तिचं समाधान झालं. आणि आता मंजू विजय गेले नव्हते जावयाच्या ऑफिसच्या उद्घाटनाला आणि इकडंच फिरायला आले ना, त्यामुळे तिला आवडलं नाही. आणि त्यांचे स्टेटस मनीषानं कुणाच्या तरी स्टेटसला बघितले असतील आणि म्हणाली, काय तर स्टेटस दाखवायचं, आणि आता बाई आमच्या नवऱ्याला नाही असलं आवडत काही, म्हणून आपण ठेवत नाही. दुसऱ्या दिवशी मंजूला कोणीतरी सांगितलं आणि मंजू हसून म्हणाली, हाताला येईना की आंबट. हिचा नवरा हिच्याजवळ उभा राहून एकही फोटो काढत नाही, हिच्यासोबत फिरायला जात नाही, एका शब्दानं हिचं कौतुक करत नाही की माझी बायको चांगली आहे. पदरात पडली म्हणून कसं तरी ढकलतोय दिवस बिचारा, कारण त्याचे संस्कार चांगले म्हणून त्याला दुसरी बायको करू वाटली नाही. आणि हिचे संस्कार आवडत नाहीत म्हणून हिच्यापासून अलिप्त राहतो, तिच्या माहेरापासून अलिप्त राहतो. आणि नवरा सोबत येत नसला तरी ही बोंबलत माहेरच्या लोकांसोबत जायची फिरायला, पण जाणं सोडत नव्हती. आणि आत्ता नवऱ्याला कुठली गोष्ट आवडत नाही, नवऱ्याला कुठली गोष्ट, म्हणून काय करायचं ठेवलं होतं या बाईनं, तर सगळं केलं होतं. आणि आता म्हातारी झाल्यावर, खालनावरनं पिकल्यावर, नातवंड आल्यावर नवऱ्याला काय आवडतं काय आवडत नाही याचा विचार करते का? करून करून भागली आणि देवपूजेला लागली असं म्हणून मंजून आणखीन एक मस्तपैकी स्टेटस ठेवलं त्या दोघा लव बर्ड्सचं. आणि त्याला सुंदर गाणं दिलं आणि म्हणाली, तू बघ, तू जळ आणि बस बोंबलत.